आज आमचा 4था दिवस आहे कोकणातला आणि शेवटच्या दिवशी आम्ही ठरवलं जायचं सावडाव धबधबा बघायला. हा जो धबधबा आहे तो इथून अराऊंड 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खूप जास्त फेमस आहे आणि खूप जास्त मोठा आहे. सो बघूया, जसं ऐकलं आहे तसा हा धबधबा आहे का. उद्या आम्ही रिटर्न जातो आहे मुंबईला. गेले 2-3 दिवस खूप मजा केली आम्ही. मासे कसे पकडतात, खेकडे कसे पकडतात, जास्त तर काही मिळाले नाही आम्हाला, पण ॲटलिस्ट ती टेक्निक काय असते ते तरी कळालं. आणि रात्रीच्या भयानंतरात जो एक्सपिरियन्स होता तो खूप डेंजरस होता ॲक्च्युली. मजा पण आली, थोडी भीती वाटली. सुपर होती ही ट्रिप. सो बघूया आता सावडाव धबधबा कसा आहे. जेवण तर केलं नाही आम्ही, तरी दुपारचे 12 वाजलेत. आत्ता आम्ही निघतो आहे. ॲक्च्युली ऑफिसचं थोडं काम करत होतो मीच, सो बाहेरच काहीतरी खाऊ आता. 3 दिवसाला भिजतोच आहे मी, नदीत म्हणा, त्या वाळात म्हणा, छोट्या धबधब्यात म्हणा. आणि आज पुन्हा भिजायची मजा. ॲक्च्युली पाऊस सुरू होता सकाळपासून, बट थोडी आता विश्रांती घेतली पावसाने पण. सो आता पटापट निघूया. मी तर रेडी आहे, बाकीचे लोक अजून मग खाली उतरत आहेत. बाळा रेडी आहे काय? डॅम आहे आता, ते काम चालू आहे. 12 महिने चालू ठेवणार या डॅमच्या पाण्यामुळे. पण लोकांनी किती घाण केली आहे बघ. नाही येतात तर येतात, घाण बघ किती वाटली पडून. बघ ना, प्लास्टिक. वीकडेज मध्ये पण खूप गर्दी येते. पे एन पार्क किती? 40. बरोबर 100. मंगेवली आम्ही सांगते मग पुन्हा खाली 60 रुपये, इथे 40 रुपये. आम्ही सावडाव धबधब्याजवळ येताना एंट्री फी घेतली त्यांनी 10 रुपये पर पर्सन आणि नंतर परत पार्किंग 40 रुपये, तसे 100 रुपये घेतलेले आहेत. आज वीकडे असून पण खूप गर्दी आहे. गाड्या गोवा, मुंबई, बऱ्याच गाड्या आहेत. आणि इथूनच धबधब्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. नॉट शुअर कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतो की नाही आवाज, पण इथे भरपूर आवाज येते पाण्याचा. तर इथे वॉशरूमची वगैरे पण सोय आहे. इथे काही दुकानं आहेत खाण्यासाठी. काय भाजलेलं मग किती पाहिजे? 6 वडापाव द्या ना. हा दे. बंद. काय बोलतात त्याला तुमच्या इथे? नळ्या. आमच्या इथे पोंगळ्या बोलतात. पोंगळ्या. बॉबी 5 बोटात 5. 5च आहे टोटल. 5 देतात. हॉटेल गंधर्वला नक्की विजिट करा जर तुम्ही सावडाव धबधब्यावर येत असाल. आणि ही आहे एंट्री सावडाव धबधब्याची. जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत खाली. समोर वॉटरफॉल तुम्ही बघू शकता. खूप वाटतंय. नशिबांनी पकडायला इथं साईडला अशा लाकडी रेलिंग्स केल्या आहेत, नाहीतर काय खरं नव्हतं. तर बाळा नीतावर तिकडे उभे आहेत आणि इथे आहे वॉटरफॉल. आणि अशा प्रकारे पावसाला सुरुवात झाली आहे आणि मला लवकर छत्री घ्यावी लागेल आता हातात, नाही तर कॅमेरा भिजणार आहे. पावसामुळे छत्री पकडली हातात, कॅमेरा नको भिजायला.
फ्रीजसारखं थंड पाणी आहे. अशा प्रकारे इथे काकीचा सिंगल फोटो काढण्यात येतोय आणि यांचा DP 5 वर्षानंतर चेंज होतोय व्हॉट्सॲपवर आणि स्टेटस. शिरगाव रोडने जेव्हा जातो आपण सावडावरून तेव्हा हडपीड मठ लागतं स्वामींचं. तिकडे आम्ही थांबलो आता. बाहेर खूप पाऊस चालू आहे. छत्री आहे ना मागचे लोक पुढे गेलेत. तुम्हाला ते मठ दाखवतो मी बाहेरून कसं आहे. छत्री खाली गे ना. हां कॅमेरा फक्त वाचतो बस आपल्याला. अरे तर ही आहे मेन एंट्रन्स मठाची. आज पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. हे मठ सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत सुरू असतं आणि प्रत्येक गुरुवारी इथं महाप्रसाद मिळतो. तर बघता मठाची पुढची बाजू. इथे राहायची सोय पण आहे. भक्त निवास जे लांबून येतात त्यांच्यासाठी. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. पाऊस थोडा कमी झालेला आहे इथे. खाली 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 घे. पांडुरंग हरी वासुदेव. तर आम्ही या दिशेने आलो आणि इथे जायचं आम्हाला आता शिरगावला. आणि रोडपासून ॲक्च्युली रोडवरच आहे मंदिर. सुप्रभात मंडळी. तर काल खूप मजा केली आम्ही सावडाव धबधब्यावर आणि आत्ता आम्ही निघतो आहे मुंबईसाठी. 4 दिवस खूप धमाल केली आहे. वेगळाच अनुभव होता. तर थोडं वाईटही वाटतं आहे आता मुंबईला जातो आहे. बट नक्कीच पुन्हा परत येऊ. मे बी नेक्स्ट मंथमध्ये गणपती आहे तेव्हा आम्ही नक्कीच ट्राय करू परत येण्याचा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.